यंदा 18 ऑक्टोबर वार शनिवार या दिवशी कार्तिक कृष्ण त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी आलेली आहे। वसुबारस झाल्यानंतरचा हा दुसरा दिवस म्हणजेच धनत्रयोदशी। या दिवशी शेतकऱ्यांचा हा आवडता सण आहे। या दिवशी शेतातील नवीन धान्य त्यांच्या राशी करून त्यांची पूजा केली जाते। चला तर मग पाहूया ही पूजा कशी करावी। चौरंग मांडावा, त्यावर लाल वस्त्र अंथरावे। मी इथे आधीच करून घेतलेले आहे आणि रांगोळी चौरंगाच्या सभोवती रांगोळी काढून घेतलेली आहे। तुम्ही पाहू शकता इथे व्हिडिओमध्ये पूर्णपणे दिसत आहे की रांगोळी काढून घेतलेली आहे, काढत आहे। त्यानंतर कोणत्याही पूजेची सुरुवात करायची असेल तर आपण सर्वप्रथम दीपपूजनाने सुरुवात करतो। मी इथे दीपपूजनासाठी प्रथम थोडेसे तांदूळ किंवा अक्षदा ठेवत आहे। हळदी कुंकू त्याच्यावरती जरासा घातलेला आहे आणि त्यानंतर दीपपूजन केलेले आहे। अक्षदा, हळदी कुंकू आणि फूल त्याला अर्पण केलेले आहे। त्यानंतर आपल्याला स्थापन करायचे आहे ते म्हणजे कलश स्थापना। अक्षता घेऊन तिथे मी अष्टदल कमल काढलेले आहे आणि त्यावरती पाण्याने भरलेला कलश ठेवलेला आहे। कलशामध्ये फूल, पैसे, सुपारी, हळदी कुंकू घालाव्यात किंवा अर्पण कराव्यात। त्यानंतर तुमच्याकडे जर विड्याची पाने असतील तर ती ठेवावीत। माझ्याकडे विड्याची पाने जास्त प्रमाणात उपलब्ध नव्हती, त्यामुळे मी ते आंब्याच्या पानांचा उपयोग केलेला आहे। तुम्ही सुद्धा आंब्याच्या पानांचा उपयोग इथे करू शकता। 5 पानांचा वापर मी इथे केलेला आहे आणि त्यानंतर ती पाने ठेवून घेतलेली आहेत कळसामध्ये आणि त्यानंतर त्याच्यामध्ये नारळ ठेवलेला आहे। इथे नारळ ठेवलेला तुम्हाला दिसत असेल। नारळ ठेवल्यानंतर त्या कलशाची आपल्याला स्थापना केल्यानंतर पूजा करायची आहे। हळदी कुंकू लावून घ्यायचे आहे। त्याच्यानंतर फूल, अक्षदा वगैरे अर्पण करायचे आहेत। नारळावरती मी फूल ठेवलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता। कलश स्थापना केल्यानंतर आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते। त्यानंतर मी पाटावरती किंवा चौरंगावरती फुलं मांडून घेत आहे, त्यामुळे आपल्या पूजनाला आकर्षकता येऊ शकते। त्यामुळे इथं मी फुलं मांडून घेत आहे। त्याच्यानंतर 3 ठिकाणी 2-2 अशी विड्याची पाने ठेवत आहे। एक विड्याचे पान आहे ते गणपती बाप्पासाठी, दुसरे श्री लक्ष्मी मातासाठी आणि तिसरे आपल्या बाळकृष्णांसाठी म्हणजे श्रीकृष्णासाठी। 3ही पानांच्या विड्यावरती मी थोड्या थोड्या अक्षदा ठेवलेल्या आहेत आणि हळदी कुंकू सुद्धा अर्पण करून घेतलेले आहे। तुम्ही इथे बघू शकता। आता आपल्याला खऱ्या अर्थाने पूजेची सुरुवात करायची आहे। पूजेला सुरुवात करत असताना सर्वप्रथम गणपती पूजनाने आपण पूजेची सुरुवात करत असतो, कारण प्रथम वंदितो तुझं असे आपण म्हणतो आणि प्रथम वंदन आणि पूजेचा मान हिंदू धर्मामध्ये गणपतीला दिलेला आहे। त्यामुळे प्रथम गणपतीला पाण्याने स्नान घालून घ्यावे, त्याच्यानंतर पंचामृताने स्नान घालून घ्यावे। मी इथे घालून घेत आहे। त्यानंतर पुन्हा पाण्याने स्नान घालून घ्यावे व हळदी कुंकू, फुलांच्या पाकळ्या, अक्षदा यासुद्धा मी अर्पण केलेल्या आहेत। इथे तुम्हाला दिसून येईल, तुम्ही पाहू शकता इथे। त्यानंतर गणपतीची स्थापना मी विड्याच्या पानावरती अक्षता ठेवलेल्या आहेत त्यावरती करून घेत आहे। पुन्हा मी गणपतीला अष्टगंध, हळदी कुंकू लावत आहे। अक्षता, फूल वाहत आहे। अक्षता आणि फूल वाहून घ्यावे
आणि गणपतीचे हे सर्व करत असताना गणपतीची मनामध्ये मनोभावे पूजा करावी व मनामध्ये गण गणपतये नमः नमो नमः ओम गण गणपतये नमो नमः अशी श्रद्धापूर्वक असा मंत्र मनामध्ये जप करावा, जेणेकरून आपल्या पूजेचे चांगले आणि शुभ फळ आपल्याला मिळेल. त्यानंतर धनत्रयोदशी दिवशी माता लक्ष्मीची सुद्धा खूप मोठ्या भक्तिभावाने पूजा केली जाते. माता लक्ष्मीला सुद्धा पाण्याने जलाभिषेक करून घ्यावा व त्यानंतर पंचामृताने सुद्धा अभिषेक करून घ्यावा. कारण लक्ष्मी मातेचे आपल्या जीवनामध्ये अढळ असे स्थान आहे. तिच्यामुळे आपल्या घरामध्ये सुख समृद्धी येत असते, नांदत असते. त्यानंतर मी इथे हळदी कुंकू, अक्षता आणि फुलांच्या पाकळ्या यासुद्धा माता लक्ष्मीला अर्पण करीत आहे. हे सर्व करून झाल्यानंतर माता लक्ष्मीची चौरंगावरती विड्याच्या पानावरती स्थापना करावी. फूल वाहावे, हळदी कुंकू, अक्षता तिथे सुद्धा वाहाव्यात. अशा प्रकारे पूजा करावी. या दिवशी धन्वंतरीची सुद्धा पूजा केली जाते. माझ्याकडे धन्वंतरीचा फोटो किंवा मूर्ती नाही आहे, त्यामुळे धन्वंतरी ही श्रीकृष्णाचा अवतार मानला जातो. त्यामुळे मी या ठिकाणी बाळकृष्ण धन्वंतरी म्हणून बाळकृष्णाची स्थापना करणार आहे. त्यामुळे मी पुन्हा बाळकृष्णाला सुद्धा जलाभिषेक करून घेत आहे. त्यानंतर पंचामृताचा सुद्धा अभिषेक करून घेणार आहे. इथे बघू शकता तुम्ही. त्यानंतर अक्षता, फूल, हळदी कुंकू आणि फुलांच्या पाकळ्या यासुद्धा वाहून घेणार आहे. ही पूजा झाल्यानंतर आपले मन प्रसन्न आणि उत्साही वाटते. अजून पूजा होणार आहे तोपर्यंतच या गोष्टी आपल्याला समाधान देतात. आता मी श्रीकृष्णाची किंवा बाळकृष्णाची म्हणजेच धन्वंतरीची स्थापना विड्याच्या पानावरती केलेली आहे. अष्टगंध, हळदी कुंकू, अक्षता आणि फूल वाहून घेत आहे. इथे मी गुलाबाचे फूल वाहिले आहे. त्यानंतर अक्षता वाहिल्या आहेत. आता इथे मी वस्त्रमाळ सुद्धा अर्पण करीत आहे. धन्वंतरीला म्हणजेच बाळकृष्णाला वस्त्रमाळ अर्पण करीत आहे. धनत्रयोदशी दिवशी बत्तासे आणि फळे यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्याचप्रमाणे आज धनत्रयोदशी दिवशीचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे या दिवशी धान्याची पूजा केली जाते. शेतकरी वर्ग आज धान्याच्या राशीची पूजा करत असतो. आपल्याकडे जे घरामध्ये उपलब्ध धान्य असेल त्या धान्य मी 6 प्रकारचे धान्य घेतलेले आहेत आणि इथे मी त्यांची पूजा करत आहे. हळदी कुंकू वाहून पूजा करावी. अशाच प्रकारे धनधान्याची लयलूट किंवा समृद्धी आपल्या घरामध्ये होऊ दे, हीच कामना आपण गणपती बाप्पा, लक्ष्मी माता आणि धन्वंतरीकडे करायची आहे. म्हणजेच श्रीकृष्ण बाळकृष्णाकडे करायची आहे. सर्वांना फुले वाहून घेत आहे. सर्व धान्यांना फूलसुद्धा वाहिलेलं आहे मी इथे. फुले वाहून झाल्यानंतर आपण नैवेद्य दाखवायचा आहे. इथे मी फळांचा नैवेद्य दाखवलेला आहे. 2 प्रकारची फळे ठेवलेली आहेत, केळी आणि सफरचंद. बताशाचा सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवू शकता. त्यानंतर गणपतीची सुरुवातीला सर्वप्रथम आरती करावी आणि नंतर महालक्ष्मीची आरती करून घ्यावी.
अशा प्रकारे ही धनत्रयोदशीची पूजा मी माझ्या घरी करते. तुम्ही तुमच्या घरी धनत्रयोदशीची पूजा कशी करता हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि जर तुम्हाला माझी पूजा आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि कमेंटमध्ये आवर्जून सांगा की माझी पूजा तुम्हाला कशी वाटली. आणि जर तुम्हाला यामध्ये काही वेगळे वाटत असेल किंवा नवीन काही वाटले असेल तर तुम्ही मला सांगायला संकोच करू नका. धन्यवाद.